नमस्ते मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन कथेमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक अतिशय साधा, प्रामाणिक आणि दयाळू वृद्ध माणूस राहत होता. त्याचे वय जवळपास 80 वर्ष झाले होते. आयुष्यभर कष्ट केल्यामुळे त्याचे शरीर थकले होते. पाठीला वाक आली होती. केस पूर्णपणे पांढरे झाले होते आणि डोळ्यांची नजरही कमी झाली. पण मन मात्र अजूनही खूप मोठं होतं. गोविंदाने आपल्या आयुष्यात अनेक संकटे पाहिली. लहानपणी त्याच्या घरची परिस्थिती खूपच गरीब असायची. त्यांचे वडील शेतमजूर करत होते आणि आई दुसऱ्यांच्या घरात काम करून घर चालवत होती. अनेक वेळा घरात 2 वेळचं जेवणही मिळत नसे. पण त्याच्या आई वडिलांनी त्याला एक गोष्ट शिकवली होती की आपण गरीब असलो तरी दुसऱ्याचा हक्क कधीही घेऊ नको आणि आपल्या हातून शक्य असेल तेव्हा गरजू माणसाला मदत कर. गोविंदने हे शिकवण आयुष्यभर जपली. मोठा झाल्यावर त्यांनी एका छोट्याशा गावात किराणा दुकान सुरू केलं. दुकानातून फार मोठी कमाई होत नव्हती, पण त्यातून त्यांचा संसार व्यवस्थित चालत होता. त्याची पत्नी सीता खूप प्रेमळ आणि समजुतीदार होती. त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी होती. गोविंदने स्वतःच्या गरजा कमी करून मुलांना शिकवले, त्यांना चांगले संस्कार दिले आणि त्यांच्या लग्नासाठीही खूप कष्ट केले. गावातील लोक त्याचा आदर करत असतात, कारण एखाद्या गरीब माणसाकडे पैसे नसले तरी गोविंदा त्याला उधारीवर धान्य देत असे. एखाद्या मुलाकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसतील तर तो स्वतःच्या खिशातून पैसे देत असे. एखादा आजारी माणूस औषध घेऊन शकत नसेल तर गोविंद त्याला औषध आणून देत असे. एकदा गावात खूप मोठा दुष्काळ पडला. अनेक कुटुंबाच्या घरात अन्नाचा एक दाणाही उरला नव्हता. गोविंदाच्या दुकानातही फारसं माल शिल्लक नव्हता. तरी त्याने दुकानातील धान्य गरीब लोकांना वाटून दिले. पत्नीने विचारले, आपल्याकडेचे एवढे कमी आहे, मग सगळे का देता? गोविंद हसून म्हणाला, आपण 2 दिवस कमी खाऊ, पण आपल्या डोळ्यासमोर एखादा मुलं उपाशी झोपू नये. त्याच्या या स्वभावामुळे लोक त्याला खूप मानत होते. मात्र प्रत्येक माणसाप्रमाणे गोविंदकडूनही काही चूक झाल्या होत्या. त्याचा मोठा मुलगा रमेश लहानपणापासून हुशार होता आणि शहरात जाऊन नोकरी करण्याचे त्याचे स्वप्न होते. रमेश मोठा झाल्यावर शहरात नोकरीला गेला. सुरुवातीला तो आपल्या वडिलांना नेहमी फोन करत असे, त्यांच्याशी बोलत असे आणि आपल्या अडचणी सांगत असे. एकदा त्याची नोकरी गेली आणि तो खूप मोठ्या संकटात सापडला. तो गावाला आला आणि वडिलांना म्हणाला, बाबा, माझी नोकरी गेली आहे. मला काही दिवस तुमची मदत हवी आहे. त्यावेळी गोविंद स्वतःच्या दुकानाच्या आणि घराच्या समस्यामध्ये खूप व्यस्त होता. त्याने मुलांचे बोलणे नीट न ऐकता रागाने म्हटले, तू मोठा झालास, आता तुझ्या समस्या तू स्वतः सोडवायला शिक. रमेशला वडिलांचे हे शब्द मनाला लागले. त्याला पैशापेक्षा वडिलांचा आधार हवा होता, पण त्याला तो मिळाला नाही. रमेश काहीही न बोलता शहरात परत गेला. त्यानंतर त्यांना वडिलांशी बोलणे कमी केले. काही वर्षांनी गोविंदाची पत्नी सीता आजारी पडली आणि तिचे निधन झाले. पत्नीच्या मृत्यूनंतर गोविंद खूप एकटा झाला. मुलं आपल्याला संसारात व्यस्त होती. दिवसेंदिवस त्याला आपल्या चुका आठवू लागल्या. विशेषत रमेश सोबत त्यांनी केलेले कठोर वागणे त्याला सतत त्रास देत होते. एके रात्री गोविंद आपल्या घराच्या अंगणात बसून आकाशाकडे पाहत होता.
त्याने देवाला हात जोडले आणि म्हणाला, देवा, माझ्या आयुष्यात मी अनेक चुका केल्या असतील, पण माझ्या मुलाला माझ्यामुळे जे दुःख झाले आहे ते मला दूर करायचे आहे. मला एक संधी दे. तर रात्री गोविंद झोपी गेला आणि मध्यरात्री अचानक त्यांच्या खोलीत एक तेजस्वी प्रकाश पसरला. त्यांनी डोळे उघडले तर त्याच्यासमोर यमराज उभे होते. गोविंदाने घाबरण्याऐवजी शांतपणे हात जोडले आणि विचारले, तुम्ही मला घेण्यासाठी आला आहात का? यमराज म्हणाले, हो. गोविंद, तुझ्या आयुष्याचा वेळ पूर्ण झाले आहे. गोविंदने विचारले, मग मला स्वर्ग मिळेल की नरक मिळेल? यमराज म्हणाले, याचा निर्णय अजून झालेला नाही, कारण तुझ्या कर्माचा हिशोब पाहायचा आहे. यमराजाने हात वर केला आणि गोविंदच्या संपूर्ण आयुष्यातील घटना त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागल्या. त्यांनी केलेली प्रत्येक चांगली गोष्ट, प्रत्येक छोटी मदत, प्रत्येक चुकीचा शब्द आणि प्रत्येक चुकीचे वर्तन त्याला दिसत होते. एका दृश्यात एक गरीब विधवा स्त्री गोविंदकडे धान्य मागण्यासाठी आली होती आणि त्यांनी तिला पैसे न देता धान दिलं. दुसऱ्या दृश्यात एका गरीब मुलाची शाळेची फी त्याने भरली होती. तिसऱ्या दृश्यात एका आजारी वृद्धाला त्याने स्वतःच्या गाडीवरून दवाखान्यात नेले होते. हे पाहून गोविंदच्या डोळ्यात समाधान आले. पण लगेच त्याला रमेश सोबतचे प्रसंग दिसला. रमेश वडिलांसमोर मदतीसाठी उभा होता आणि गोविंद त्याला कठोर शब्द बोलत होता. हे दृश्य पाहून गोविंदच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी यमराजांना म्हटले, माझ्याकडून मोठी चूक झाली. मला माझ्या मुलाचे मनापासून माफी मागायची आहे. यमराज म्हणाले, माफी मागण्याची इच्छा चांगली आहे, पण तू ज्या व्यक्तीला सर्वात जास्त दुखावले आहेस त्याच्याशी तुझे नाते अजूनही अधुरे आहे. गोविंदने हात जोडून विनंती केली, मला फक्त एक संधी द्या. मी त्याच्याशी बोलू इच्छितो. यमराज काही क्षण शांत राहिले आणि म्हणाले, तुझ्या आयुष्यातील एक शेवटची संधी तुला मिळेल, पण लक्षात ठेव, वेळ कोणासाठीही थांबत नाही. अचानक गोविंदला सर्व काही अंधारात गेलेलं जाणवलं आणि काही वेळाने त्याने डोळे उघडले. तो आपल्या घरातील पलंगावर होता. त्याच्या आजूबाजूला गावातील लोक उभे होते. डॉक्टर म्हणत होते की गोविंदला पुन्हा सूज आली आहे. गोविंदला स्वतःला विश्वास बसत नव्हता. त्याने पहिला प्रश्न विचारला, रमेश कुठे आहे? गावातील एका माणसाने सांगितले की रमेशला फोन केला आहे आणि तो लवकरच येईल. 2 दिवसांनी रमेश गावात आला. तो वडिलांच्या खोलीत गेला, पण अनेक वर्षांचा राग त्याच्या मनात अजूनही होता. गोविंदने मुलाला पाहताच त्याचा हात पुढे केला आणि म्हणाला, बाळा, माझ्याकडून चूक झाली. रमेश काहीच बोलला नाही. गोविंद म्हणाला, तू माझ्याकडे मदत मागायला आला होतास, पण मी तुझी समस्या समजून न घेतली नाही. मला वाटले तू मोठा झाला आहेस आणि सगळे स्वतः करू शकतोस, पण त्यावेळी तुला पैशापेक्षा माझ्या आधाराची गरज होती. मी तुला तो आधार दिला नाही. मला माफ कर. रमेशच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याने लगेच वडिलांना माफ केलं नाही. तो काही वेळ शांत बसला आणि नंतर बाहेर गेला. गोविंदने त्याला थांबवले नाही, कारण त्याला समजले होते की अनेक वर्षाचा राग एका क्षणात संपत नाही. दुसऱ्या दिवशी रमेश पुन्हा वडिलांकडे आला. त्याच्या हातात एक जुना फोटो होता. त्याने फोटो वडिलांसमोर ठेवला. त्या फोटोमध्ये लहान रमेश आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसलेला होता. रमेश म्हणाला, बाबा, मला हा दिवस अजून आठवत होता. मला वाटायचे की माझे बाबा जगातील सर्वात चांगले आहेत. नंतर तुमच्यावर राग आला आणि मी ते सगळं विसरून गेलो. गोविंदाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
रमेशने त्याचा हात हातात धरला आणि म्हणाला, तुमच्याकडून चूक झाली, पण माझ्याकडूनही झाली. मला इतकी वर्षे तुमच्याशी बोलणे बंद करायला नको होते. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्या क्षणी गोविंदला वाटले की त्याला खऱ्या अर्थाने स्वर्ग मिळाला आहे. काही दिवसांनी त्याची तब्येत पुन्हा खराब झाली. यावेळी त्याच्या मनात कोणतीही चिंता किंवा पश्चाताप नव्हता. त्याने आपल्या सर्व मुलांना जवळ बोलावले आणि सांगितले, माझ्या मुलांनो, आयुष्यात पैसे कमवा, घर बांधा, मोठे व्हा, पण नाती गमवू नका. एखादा माणूस तुमच्यावर रागावला असेल तर त्याच्याशी बोलायला उशीर करू नका. आई वडिलांना वेळ द्या. भावंडाशी प्रेमाने राहा, कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, पण गेलेली वेळ आणि गेलेली व्यक्ती पुन्हा मिळत नाही. त्याच रात्री गोविंदने शांतपणे डोळे मिटले. त्याला पुन्हा यमराज दिसले. यमराज म्हणाले, गोविंद, आता तुझ्या मनात कोणताही पश्चाताप नाही. तू आपल्या आयुष्यात अधुरे नाते पूर्ण केलीस. तू अनेकांना मदत केलीस आणि शेवटी आपल्या चुकीची कबुली देऊन माफी मागितलीस. गोविंदने विचारले, मग आता मला स्वर्ग मिळेल का? यमराज हसले आणि म्हणाले, गोविंद, ज्या दिवशी तू आपल्या मुलाला माफ केलास आणि त्यांच्याकडून माफी मागितलीस, त्या दिवशी तुझ्या मनात स्वर्ग निर्माण झाला. आणि ज्या दिवशी माणूस आपल्या चुका मान्य करून दुसऱ्याला माफ करतो, त्या दिवशी त्याच्यासाठी नकाराचे दरवाजे बंद होतात. गोविंद शांतपणे यमराज सोबत निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा मुलगा रमेश आपल्या वडिलांच्या दुकानात बसला आणि त्याला वडिलांची शिकवण आठवली. काही दिवसांनी एक गरीब मुलगा दुकानात आला आणि म्हणाला, काका, माझ्याकडे पैसे नाहीत, पण मला शाळेची पुस्तके हवी आहेत. रमेश त्या मुलाला पुस्तके दिली आणि म्हणाला, पैसे नसेल तर शिकणे थांबवू नकोस. मोठा झाल्यावर तूही एखाद्या गरजू मुलांची मदत कर. त्या क्षणी रमेशला जाणवले की त्याचे वडील गेले असले तरी त्याचे चांगले कर्म अजूनही जिवंत आहेत. गोविंदने ज्या मुलांची मदत केली होती त्यातील अनेक मुले मोठे होऊन चांगले माणसे झाली आणि तेही इतरांना मदत करू लागले होते. त्यामुळे गोविंदचे आयुष्य संपले असले तरी त्याची माणुसकी संपली नव्हती. त्यांच्या चांगल्या कर्माची खात्री पुढे चालू लागली. या कथेची खरी शिकवण अशी आहे की माणूस कितीही श्रीमंत झाला, त्याच्याकडे कितीही जमीन जुमला होतो किंवा त्याने किती पैसा कमवला, यापेक्षा त्याने आपल्या आयुष्यात किती माणसाची चेहऱ्यावर हसू आणले, किती दुःखी लोकांना आधार दिला आणि किती नाती प्रेमाने जपली, हे महत्वाचे असते. म्हणून कोणाशी भांडण झाले असेल तर अहंकार बाजूला ठेवून बोलून घ्या. कुणाची माफी मागायची असेल तर आजच मागा. कुणाला मदत करता येत असेल तर आजच करा. आणि आपल्या आई वडिलांना, भावंडांना आणि जवळच्या माणसांना प्रेम देण्यासाठी उद्याची वाट पाहू नका. कारण आयुष्य आपल्याला प्रत्येक गोष्ट सुधारण्याची दुसरी संधी देईलच असे नाही. म्हणून आजचा दिवस प्रेमाने, माणुसकीने आणि चांगल्या कर्माने जगणे हाच खरा स्वर्ग आहे. ही तुम्हाला कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.